इचलकरंजीतील गणेशनगर हा दाट लोकवस्तीचा भाग आहे. या भागात कामगार, सर्वसामान्य नागरिकांची संख्या अधिक आहे. या भागातील 30 वर्षीय तरुणाचा 4 दिवसापूर्वी हात दुखू लागल्याने त्याला दवाखान्यात दाखवलं असता पॅरालिसची शक्यता वर्तवली. त्यामुळे त्याला नागरमोळी येथे उपचारासाठी नेले असता वेगळीच लक्षणे दिसू लागल्याने सांगलीतील भारती हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. तेथेही आवश्यक उपचार होत नसल्याने खासगी न्यूरोसर्जनच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. त्या ठिकाणी जीबीएस सदृश्य आजाराची लागण झाल्याचा प्राथमिक अहवालानुसार उपचार सुरू आहेत. दरम्यान जीबीएस सदृश्य आजाराचा शहर परिसरात पहिलाच रुग्ण आढळल्यानं गणेशनगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक राजू खोत यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या शिष्टमंडळानं आयुक्त आणि आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन भागात सर्वे करावा आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, तसेच महागडे औषधोपचार करण्याची रुग्णांच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती नसल्याने आर्थिक मदतीची मागणी केली. यावेळी आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेनवार यांनी जीबीएस सदृश्य आजाराचा रुग्ण आढळल्याची माहिती मिळताच भागात सर्वे करण्याच्या सूचना शहापूर आरोग्य केंद्राला दिल्या असून संबंधित विभागांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत आदेश दिले असल्याचे सांगितले. तसेच दूषित अन्न पाण्यामुळे हा आजार उद्भवू शकतो. या आजारात हातपाय लुळे पडणे, श्वास घेण्यास त्रास होणे यासारखी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे दूषित अन्न पाण्याचा वापर करू नये आणि लक्षण दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन केलं. शिष्टमंडळात दीपक जाधव, अजय जाधव, अनिल मोरे, संजय गोसावी, अवधूत खोत, शाह हुसेन मुल्ला, सागर येंकार यांचा समावेश आहे. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा.